कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी इथं घेतलेला आहे ब्लॅक टी प्यायला. तर ज्ञानी झोपलेला आहे. तर मी त्याला सकाळी सकाळी उठवते का त्याचा सकाळी क्लास असतो. पण बघू त्याला मी आत्ता तर नाही पाठवलं आहे क्लासला. तर मी आधी त्याच्या टीचरांना मॅसेज पाठवते व्हॉट्सअपवरती. तर ज्ञानेशला ना काल रात्रीपासूनच सर्दी आणि हलका असा खोकला आहे. तर मी ज्ञानेशला ना काल औषध पण दिलं आणि अर्धी टॅब्लेट दिली सर्दीची, जेणेकरून त्याला बरं वाटेल. तर मी त्याला शाळेमध्ये पाठवणार आहे ज्ञानेशला, कारण ठीक आहे म्हणजे त्याला एवढी सर्दी नव्हती, पण त्याला ना काल नाक पूर्ण असं पॅक होत होतं, त्याला ना श्वास घ्यायला त्रास होत होता. तर ठीक आहे, मग जेव्हा मी त्याला म्हणजे ते विक्स असतात ते वगैरे म्हणजे चोळून वगैरे त्याला थोडं बरं वाटलं आणि रात्री झोपताना मी त्याला मास्क दिला होता. तर त्याने काय झालं माहिती आहे का, आपण जेव्हा आपला सर्दी खोकला होतो तेव्हा तुम्ही नक्की मास्कचा वापर करा. मास्क लावल्याने काय होतं माहिती आहे, जी बाहेरची हवा आहे ती आतमध्ये जात नाही आणि आपली जी सर्दी आहे बराचसा फरक पडतो. नाहीतर काय होतं माहिती आहे का, बाहेरची हवा गेली की खोकळाही येतो आणि आपली ही जी सर्दी आहे ना ही खूप म्हणजे आपला नाक पूर्ण असा पॅक होऊन जातो. जर तुम्ही म्हणजे सर्दी खोकला असेल आणि जर तुम्ही मास्क आपण जो आपला मास्क असतो तो जर वापरलात तुम्ही, तर बाहेरची हवा आतमध्ये जाणार नाही आणि हा आपला जो नाक आहे तो अजिबात पॅक होणार नाही. हां, मला एवढं माहिती आहे की ना थोडा घाम येतो आणि ना थोडं श्वास घ्यायला त्रास होतो, पण ठीक आहे, पण नाकाला आराम मिळतो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तेच. तर मी आता घेते इथे ग्रीन टी घेतलं मी इथे प्यायला. तर मी आता पटापट ग्रीन टी पिऊन घेते आणि आज बघू, आज तर शुक्रवार आहे, तर मी आता बैठकीला चालले आहे. बैठकीला आल्यानंतर मग बघू काय असेल ते, कारण बैठकीवरून आल्यानंतर मला थोडं कामं पण आहेत. कामं म्हणजे असं की त्यांचा डबा वगैरे तयार करून वगैरे त्याला स्कूलमध्ये पाठवायचं आहे. आणि मी आज असं विचार करते, मला झाडं आणायची आहेत. तर बघते म्हणजे असं विचार केलं की मी पाठारी नर्सरीमध्ये जाईल. तर मी तुम्हाला सांगेल पाठारी नर्सरी काय वगैरे. पण मला आता उशीर होतो आहे, तर मी आता पटापट मी चहा पिते आणि निघते. तर तुम्ही आता बघू शकतात की आता 11:30 वाजलेले आहेत. तर मला पटापट ज्ञानीचा टिफिन आणि जेवणाची तयारी करायची. इथे मी नाश्ता टाईप जेवण करणार आहे. तुम्ही इथे बघू शकता, इथे मी पोहे 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे. तर इथे मी पोंगा पंडित तळून घेणार आहे, ती की मला ते ज्ञानीला टिफिनला द्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता की इथे हे बेसन पीठ आहे. तर हे काल रात्रीचं बेसन पीठ उरलं होतं ते तसंच ठेवलेलं आहे. आणि इथे हा जो फुलका आहे, तर इथे मी फुलकेसुद्धा बाहेर काढलेले आहेत. आणि ही काल रात्री मी जी भजी केली होती ती भजीसुद्धा म्हणजे गरम करून घेणार आहे. तर मी तुम्हाला सांगेल की मी कांदा पोहे करणार आहे आणि हा जो फुलका आहे, या फुलक्याचे मी 4 भाग करणार आहे आणि या बेसन पिठामध्ये डीप करून म्हणजे या बेसन पिठामध्ये बुडवून याची मी म्हणजे भजी काढणार आहे आणि भजी गरम करणार आहे आणि हे जे पोंगा पंडित आहे मी तळून काढणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी ज्ञानीचा टिफिन भरलेला आहे. इथे मी तिखट असे कांदा पोहे केलेले आहेत. ज्ञानेशला तिखट कांदा पोहे आवडतात. बाकी तुम्ही इथे बघू शकतात मी चपाती बेसन पिठामध्ये अशा पद्धतीने छान मस्त तळून घेतलेली आहे. भजीसुद्धा तळून घेतलेली आहे. पोंगा पंडित तळून घेतलेला आहे आणि ते शेंगदाण्याची चटणी आणि काल रात्री जी मी नारळाची चटणी केली होती तीसुद्धा चटणी आहे. आणि इथे हे कांदा पोहे आहेत मस्त गरम गरम. गुड आफ्टरनून गाईज. आम्ही दुपारी जेवण केल्यानंतर दोघांनी म्हणजे तिघांनी आम्ही आराम केला. तर मी इथे घेतलेला आहे ग्रीन टी प्यायला. बाकी ज्ञानेचं आणि पप्पांचं चहा पिऊन झालेला आहे. हां, ज्ञानेश झोपला नाही. ज्ञानेश मोबाईल बघत होता आणि त्याच्यात तो गाड्या खेळत होता. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मी इथे घेतलेला आहे ग्रीन टी प्यायला पप्पांचा आणि ज्ञानेशचा चहा पिऊन झालेला आहे.
तर मी तुम्हाला सांगेल की ना आता 5:30 वाजलेले आहेत. तर आता आम्ही चाललेलो आहोत पाठारे नर्सरीमध्ये. तर ही जी नर्सरी आहे ना, तर ही कल्याणमध्ये मोठी नर्सरी आहे. आणि तुम्ही माझ्याकडची झाडं बघत असाल तर खूप म्हणजे मी सगळीच झाडं मी त्या पाठारे नर्सरीतूनच घेतलेली आहेत. आणि तिथली झाडं व्यवस्थित असतात. इव्हन म्हणजे काही झाडं अशी असतात की आपण समजा आणली तर ते जास्तीत जास्त फुलं समजा येत असेल तर ती फुलं फुलतात, कळ्या वगैरे फुलतात. त्यानंतर त्या झाडांना फुलंच येत नाही. आणि मग कालांतराने काय होतं माहिती, आपण झाडांना पाणी टाकतो आणि मग ती कालांतराने ती झाडं मरून जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीतही झालेल्या आहेत. त्यानंतर मग मी कल्याणमध्ये जी मोठी नर्सरी आहे पाठारे नर्सरी, तर मग मी तिथून झाडं आणलेली आहेत. आणि तिथून झाडं आणल्यानंतर एकही माझं झाड खराब झालेलं नाही किंवा मेलेलं नाही. तुम्ही माझी झाडं बघत असाल बाल्कनीमध्ये, किचनच्या खिडकीमध्ये आणि बेडरूममध्ये सुद्धा. आणि ही जी पाठारे नर्सरी आहे तर पाठारे नर्सरीमध्ये इच अँड एव्हरीथिंग तुम्हाला सगळ्या प्रकारची झाडं मिळतील. जे की इतर ज्या काय छोट्या छोट्या नर्सरी आहेत ना, तिथे तुम्हाला फक्त अशी काही तुम्हाला मोजकीच झाडं बघायला मिळतील वगैरे या सगळ्या गोष्टी. पण पाठारे नर्सरीमध्ये तुम्हाला इच अँड एव्हरीथिंग, तुम्हाला जी झाडं हवी ती सगळी तुम्हाला झाडं मिळतील. म्हणून मी पाठारे नर्सरीमध्ये चाललेली आहे. तर मला एक लालगुच्छा आणायचा आहे, त्यानंतर मला कोरफडचं झाड आणायचं आहे मला, आणि काळ्या देठांची मला एक आळू आणायची आहे, जे की ती मला इथे बाल्कनीमध्ये लावायची आहे. आणि मला एक आंब्याचं झाड हवं आहे. तर मी त्यासाठी पाठारे नर्सरीमध्ये चाललेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी तुम्हाला सांगेल की ना मध्यंतरी गेल्या वर्षी जेव्हा आई इथं यायची ना, तेव्हा माझी रविवारची बैठक होती आणि ज्ञानेशजवळ आई थांबायची. तर तेव्हा एकदा आम्ही असंच गेलो होतो, तेव्हा ते शनिवार होता आणि शनिवारी वाटतं संध्याकाळचीच वेळ होती. आम्ही संध्याकाळच्याच वेळेला गेलो होतो. तर आईने पाठारी नर्सरी बघितलेली आहे. आता पप्पासुद्धा आलेले आहेत. तर म्हणजे माझी झाडं पण घेऊन होते आणि पप्पांना नर्सरीसुद्धा बघायला मिळेल. खूप मोठी नर्सरी आणि छान आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल, ही जी नर्सरी आहे ही शिवाजी चौकामध्ये आहे. कल्याणला शिवाजी चौकामध्ये मी तुम्हाला सांगते की 4 रस्ते जातात. एक जो रस्ता जातो तो पूर्ण दुर्गाडी किल्ल्याला जातो. या साईडला जो रस्ता जातो ना तो पूर्ण टिळक चौक आहे तिकडे जातो. टिळक चौक, कुंभारवाडा तिकडे जातो. आणि एक जो रस्ता जातो तो स्टेशनला जातो. आणि एक जो ह्या साईडला जो रस्ता जातो ना, कारण शिवाजी चौकामध्ये मधी पुतळा आहे आणि चारी बाजूनी 4 रस्ते आहेत. आणि एक पूर्ण आतमध्ये रस्ता जातो. आतमध्ये म्हणजे इकडेच की आधारवाडी, आधारवाडी, खडकपाडा, त्यानंतर गोल्डन पार्क वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या साईडला एक रस्ता जातो. तर मी तुम्हाला सांगेल की ना जो टिळक चौकात रस्ता जातो त्याच्या बाजूला छोटीशी गल्ली जाते. थोडं पुढे गेलो ना की एक छोटीशी ना गल्ली जाते आणि त्या गल्लीमधून सरळ जायचं आणि सरळ गेल्यानंतर लेफ्टमध्ये एक छोटीशी गल्ली आहे. आणि त्या गल्लीमध्ये 3 नर्सरी आहे. तर हे मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला हे सगळं समजलं नसेल मी काय बोलते ते. तर कारण या दोघांचा गोंधळ चालू आहे. म्हणजे असं आहे की दोघांनाही कॅमेऱ्यामध्ये म्हणजे बघायचं आहे दोघांनाही, म्हणजे यालाही आणि पप्पांनाही दोघं दिसले पाहिजेत. त्याच्यामध्ये त्या दोघांवरून म्हणजे त्या जागेवरून दोघांची भांडणं बघा काय चालू आहे. इकडे सर जागा नाही एवढी. बघितलं काय चालू म्हणजे दोघांचा. मग ही जागा आहे का इथं ठेवायची? इथं एवढा मोठा सोफा आहे ना. ज्ञानेचं ना हे जे आहे ना हे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांचं असंच असतं. इव्हन पप्पांच्या बाबतीत ना माझ्या बाबतीत पण हे सगळं लहान मुलं दाणे दोंड थांब. तर मी तुम्हाला सांगेल की ना जर तुम्हाला पाठारे नर्सरीमध्ये जायचं असेल ना तर शिवाजी चौकामध्ये तुम्ही कोणालाही विचारा इथे पाठारे नर्सरी कुठे आहे तुम्हाला सांगते. आणि ही पाठारे नर्सरी शिवाजी चौकातच आहे, पण थोडं आतमध्ये चालत जावं लागतं एवढं सांगेल. तर आम्ही आता तिथेच चाललेलो आहोत. आणि एवढंच. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की ना
कसं आहे ना, तिथे व्हिडिओ काढणं अलाउड आहे की नाही मलाही माहिती नाही. कारण काही काही दुकानामध्ये अलाउड असतं, काही काही दुकानामध्ये अलाउड नसतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तेच, तर मला माहिती नाही. पण जर समजा तिथे व्हिडिओ काढणं अलाउड असेल तर मी नक्कीच मी तिथे जाऊन व्हिडिओ क्लिप काढेल. नाहीतर मी जे जे काही खरेदी केलेलं आहे ते तुम्हाला बघायलाच मिळेल. तर आता आम्ही निघतो. तर मी इथे ही जी झाडं आहेत ही मी झाडं बाल्कनीमध्ये आणून ठेवलेली आहेत. तर मी उद्या किंवा परवा ही झाडं मी व्यवस्थित म्हणजे कुंडीमध्ये ऑर्गनाईज करून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, हा लालगुच्छा आहे, छोटा लालगुच्छा आहे. तर हा गुलाबी कलरचा आहे. तर इथे मी ही 2 झाडं घेतलेली आहे. तर एक पप्पांसाठी घेतलेला आहे आणि एक मी माझ्यासाठी घेतलेला आहे. इथे हा मिनी मोरपंख आहे जो की पप्पांना पाहिजे, आणि पप्पांनी इथे ही तुळस घेतलेली आहे. तर जे की पप्पा जेव्हा गावाला जातात ना, तर गावाला पप्पांना ही झाडं न्यायची आहेत. तर मी त्या माझ्यासाठी कोरफड घेतलेला आहे आणि हे एक झाड घेतलेलं आहे. हे जे झाड आहे ना, या झाडाचं नाव काहीतरी वेगळंच आहे. मी वाचलं पण होतं, माझ्या लक्षात नाही आहे. पण हे झाड मला खूप आवडलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर आणि छोटी छोटी अशी फुलं आहेत या झाडावरती. आणि याची जी पानं आहेत ना, मला खरं म्हणजे ना जी पानं खूप आवडली. तर ही जी 3 झाडं आहेत ना, मोरपंख, तुळस आणि हे गुलाबी गुच्छाचं झाड आहे, ती 3 झाडं पप्पा उद्या नेणार आहेत. आणि इथे हा तुम्ही आंबा बघू शकता. हा जो आंबा आहे ना, तर हा केशरी आंबा आहे.
आपला जो केशर आंबा असतो ना तो केशर आंबा आहे। तर इथे मी कुंड्यासुद्धा घेतलेल्या आहेत। तर मला खाली एक अशी मोठी अशी ब्लॅक कलरची प्लेट हवी होती, ती मी ब्लॅक कलरची प्लेट घेतलेली आहे। आणि तुम्ही ते बघू शकतात इथे मी अशा प्रकारच्या 2 छोट्या कुंड्या घेतलेल्या आहेत आणि याच्या प्लेट्ससुद्धा तुम्ही बघू शकता, अगदी छोटे छोटे प्लेट्स आहेत। आपल्याला समजा आपल्याला एखादी बी वगैरे लावायची असेल किंवा एखाद्या बीपासून समजा आपल्याला रोप तयार करायचं असेल, त्यासाठी या छोट्या कुंड्या कामाला येतात। तर तुम्ही बघू शकता ही जी कुंडी आहे ही मी जो केशर आंबा आहे तो केशर आंबा यामध्ये लावणार आहे। आणि ही जी काळी प्लेट आहे तर माझ्याकडे ऑलरेडी एक कुंडी नाही म्हणू शकत, पण मी तुम्हाला कळेल मी ती ब्लॅक प्लेट कशा म्हणजे ब्लॅक कलरची जी प्लेट आहे ती का घेतलेली आहे तुम्हाला पुढे कळेलच। आणि मी ते छोटीशी कुंडी घेतलेली आहे पिंक कलरची, त्यामध्ये मी जो गुलाबी कलरचा जो गुच्छा घेतलेला आहे तो गुच्छा मी त्या कुंडीमध्ये लावणार आहे। आणि तुम्ही ते बघू शकता इथे रेक्टँगल साईजची जी कुंडी आहे ती पप्पांसाठी घेतलेली आहे। आणि इथे एक छोटी कुंडी, तर मी ती छोट्या 2 कुंड्या आहेत ना, एक मी माझ्यासाठी घेतलेली आणि एक आईसाठी। आमचं आता जेवण वगैरे झालेलं आहे। तर तुम्ही बघितलंच असेल, तर मी चायनीज आणलं होतं बाहेरून। तर पप्पांना चायनीज खायचं होतं आणि पप्पांचं ठरलेलंच आहे, पप्पांना ना व्हेज ट्रिपल राईस आवडतं आणि डॅनिशला फ्राय राईस आवडतं। तर त्यानुसार मी व्हेज ट्रिपल राईस, फ्राय राईस आणलं होतं, व्हेज फ्राय राईस। आणि यांना ना पनीर क्रिस्पी आवडतं यालासुद्धा आणि पप्पांनासुद्धा, तर ते आणलं होतं। तर मी तुम्हाला सांगितलं की कल्याणला एक रेड चिली असं रेस्टॉरंट आहे ते, म्हणजे सिम्पल असं रेस्टॉरंट आहे, पण तिथे ना म्हणजे नो स्पायसी नो ऑइली, म्हणजे ते तिथे ना जास्त तिखटही नाही जास्त तेलकटही नाही आणि एकदम रिजनेबल प्राईसमध्ये। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की तिथे आपण बसूनसुद्धा खाऊ शकतो किंवा आपण घरी पार्सलसुद्धा आणू शकतो घरी, आणि खूप रिजनेबल प्राईस आहे तिथे। आणि त्याच्यामुळे आम्ही तिथूनच आणतो, बाकी कुठून आणत नाही। तर तिथे रेड चिली त्या रेस्टॉरंटचं नाव आहे। आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन की आता तुम्ही बघितलंच असेल की मी व्हेज ट्रिपल राईस, फुल व्हेज ट्रिपल राईस आणला होता, त्यानंतर पनीर फ्राय राईस आणला होता, त्यानंतर मी व्हेज क्रिस्पी म्हणजे पनीर क्रिस्पी आणलं होतं। हे मी 3 हे आणले होते आणि मला व्हेज ट्रिपल राईसवरती सूप मिळाला होता। तर हे सगळं तुम्ही विचार करत असाल की जर आपण बाहेरच्या हॉटेलमध्ये गेलो तर त्याची प्राईस किती होऊ शकते। मला असं वाटतं की 700-800 जास्तीत जास्त 1000पर्यंत होऊ शकते, पण हे सगळं आम्ही 500 रुपयामध्ये आणलेलं आहे, विचार करा। तर आणि ते खूप रिजनेबल प्राईसमध्ये टेस्टीसुद्धा असतं, एकदम सही, म्हणजे जास्त तेलकट नाही जास्त तिखट नाही। आणि तुम्हालाही माहिती आहे आपण चायनीज खातो, तर चायनीजमध्ये खूप जणं अजिनोमोटो जास्त वापरतात, पण तिथे ते अजिनोमोटो वापरतच नाहीत मुळात म्हणजे। तर एकदम नॅचरल असतं त्यांचं आणि छान असतं। तर आणि पप्पांना तिथलंच आवडतं, तर जेव्हाही पप्पा कधी आले ना इथे तर पप्पा एकदा तरी तिथलं म्हणजे चायनीज मागवतात घरी, तर आम्ही घरी आणून खातो। तर सो या सगळ्या गोष्टी आहेत। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ना आम्ही पाठारे नर्सरीमध्ये गेलो होतो, तर तिथे मी तुम्हाला सांगेल आम्ही इथून निघतानाच आम्ही 5:30 वाजता निघालो, तिथे पोचेपर्यंत आम्हाला 6 तरी वाजलेच होते। नंतर आतमध्ये आम्ही गेलो वगैरे तर फिरेपर्यंत 6:30 वाजले। मला जेवढ्या व्हिडिओ क्लिप काढता आल्या तेवढ्या मी काढलेल्या आहेत। तर मी तुम्हाला सांगेल की ना 6 वाजता नर्सरी बंद होते, तर नर्सरी 6:30 वाजता ते बंद करतात। आधी 6 वाजता बंद करायचे, पण आता ते 6:30ला बंद करतात। तर माझ्याकडे फक्त अर्धा तास होता। आणि याच्यामध्ये तुम्हालाही माहिती आहे लहान मुलं जवळ असली तर म्हणजे ना
आपलं अर्धं लक्ष त्यांच्याकडेच असतं. तर माझं अर्धं लक्ष ज्ञानेशकडेच होतं. तर त्या अर्ध्या तासामध्ये मला झाडंसुद्धा विकत घ्यायची होती, प्लस मला व्हिडिओ क्लिपसुद्धा काढायच्या होत्या. तर जेवढ्या मला व्हिडिओ क्लिप काढता आल्या ना तेवढ्या मी काढलेल्या आहेत. आणि जी पाठारी नर्सरी आहे ही खूप मोठी आहे. तर आणि मी तिथे जाऊन त्यांना विचारलं की इथे म्हणजे व्हिडिओ क्लिप आम्ही काढू शकतो का? तर ते हो तुम्ही काढू शकतात. तर मी याच्यापुढे पूर्णपणे पाठारे नर्सरीवरती म्हणजे पूर्णपणे मी व्हिडिओ नक्की बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हाला ती नर्सरी आहे, खूप मोठी नर्सरी आहे आणि तिथे सगळ्या प्रकारची झाडं मिळतात. तुम्हाला हे मी दाखवणार आहे. आणि तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या कुंड्यासुद्धा मिळणार आहेत. म्हणजे झाडांसाठी जे जे साहित्य लागतं, अगदी खत, ते स्टोन असतात म्हणजे आपण जे झाडांमध्ये ठेवतो त्या, तिथून म्हणजे मी तुम्हाला सांगेल की झाडांसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या इच अँड एव्हरीथिंग त्या पाठारे नर्सरीमध्ये मिळतात. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर आणि मला काही घ्यायचं असेल ना झाडांसाठी वगैरे तर मी त्या नर्सरीतूनच घेते. तर सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि पप्पा आतमध्ये झोपलेले आहेत. खरं म्हणजे पप्पांना इथे म्हणजे या व्हिडिओ क्लिपमध्ये यायचं होतं, पण मी पप्पांना बोलले पप्पा मी व्हिडिओ आता एंड करते, तुम्ही जाऊन झोपा. तर पप्पा आता जाऊन झोपलेत. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी एकदा तरी त्या पाठारे नर्सरीवरती पूर्णपणे मी व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला तिथे मी सगळी झाडं दाखवेल. आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या एकदम म्हणजे ना फॅशनेबल्स वगैरे तुम्हाला कुंड्या वगैरे बघायला मिळतील. खूप वेगवेगळ्या टाईपमध्ये तुम्हाला कुंड्या बघायला मिळतील. आणि तुम्हाला माहिती आहे झाडं ठेवण्याचे जे स्टँड असतात ते सुद्धा तिथे आहेत. प्लस स्टोन आहेत आणि वेगवेगळ्या झाडांसाठी वेगवेगळी खतंसुद्धा आहेत. ते सगळं मी म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळे नक्की मी तसा एक व्हिडिओ नक्की बनवायचा आहे मला, मी नक्की बनवायचा प्रयत्न करेल. तर सो बाय बाय, गुड नाईट. बाय बाय, गुड नाईट.